सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। सभागृहातील पक्षीय बलाबलात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे। विधानसभेनंतर विधान परिषदेचे प्रमुख पद सुद्धा भाजपकडेच असू शकतं। भाजप महायुतीतर्फे राम शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सकाळी 10 वाजता राम शिंदे हा अर्ज भरतील असं समजतंय। विधानसभेचं अध्यक्षपद हे राहुल नार्वेकरांकडे आहे, अर्थात भाजपकडे आहे, आणि विधान परिषदेचं सुद्धा आता अध्यक्षपद राम शिंदेंकडे जाऊ शकतं। खरं तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे ज्या सध्या उपसभापती आहेत त्याच सभापतीपदी विराजमान होतील अशा चर्चा होत्या। शिंदेंची तशी आग्रही मागणी सुद्धा होती। मात्र सध्याच्या क्षणाला जे चित्र दिसते त्याच्यावरून विधान परिषदेचं मुख्यपद सुद्धा भाजपकडे जाणार असं दिसतंय, कारण राम शिंदे यांचं राजकीय पुनर्वसन पुन्हा एकदा भाजपकडून अध्यक्षपद परिषदेचं त्यांना देऊन केलं जाऊ शकतं। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, राम शिंदे आज अर्ज भरतायत असं समजते, आणि अर्ज भरल्यानंतर कशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया असेल ज्याच्यामुळे भाजपच्याच हातात पुन्हा एकदा पद येईल असं म्हणता येऊ शकतं? आपण जर बघितलं असेल तर विधान परिषदेचं संख्याबळ भाजपचं सर्वाधिक आहे। भाजपचे विधान परिषदेवर 19 सदस्य आहेत, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी 7 आणि शिंदेची शिवसेना 6 आणि अपक्ष 3। त्यामुळे महायुतीचं पारडं जे आहे ते जड दिसतंय, आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता आहे। राम शिंदे 10 वाजता आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहेत। आपण पाहिलं असेल तर विधानसभा अध्यक्ष निवड देखील बिनविरोध झाली होती, तशाच पद्धतीने विधान परिषद सभापती पदाची निवड जी आहे ती देखील बिनविरोध होणार आहे अशी आपल्याला माहिती मिळते। अर्थातच राम शिंदे 10 वाजता खरं तर विधान भवनात पोहोचतील आणि त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणखी कोण भरतंय का हे बघावं लागेल। जर कोणी अर्ज भरला नाही तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ शकते अशी आपल्याला माहिती मिळते। एकूण जर संख्याबळ पाहिलं तर भाजपचे 19 सदस्य असल्यामुळे आता राम शिंदे जवळपास विधान परिषदेचे सभापती होतील हे आता निश्चित झालेलं आहे। फक्त आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाट बघावी लागेल। जर कोणी अर्ज भरला नाही तर आजच ही बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।